भीमाशंकर हे 6वे ज्योतिर्लिंग सोबत पार्वतीचा संग असे श्री क्षेत्र भीमाशंकर। याच भारतातील 6व्या ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी आज आपण पाहणार आहोत निसर्गाची उधळण भीमाशंकरच्या अगोदर दर्शन घेतलं जाणाऱ्या कळमजा मातेचे मंदिर। भक्तांसाठी महादेव भीम रूपात अवतरले ते भीमाशंकरचे ज्योतिर्लिंग। नमस्कार सर्वांना। तर आम्ही आता आलोय भीमाशंकर मंदिरामध्ये। भारतामध्ये 12 ज्योतिर्लिंग आहेत, त्यातलं मी पाहिलेलं हे दुसरं भीमाशंकर ज्योतिर्लिंग। भीमाशंकर हे असं स्थान आहे जिथे शंकरासोबत माता पार्वती आहे। त्याच्यामुळे पौराणिक कथा अशी आहे की त्रेतायुगात त्रिपुरासूर नावाचा राक्षस होता, दैत्य होता। त्याला मारण्यासाठी शंकराने भीमरूप म्हणजे मोठे रूप धारण केले होते। भीमासारखं महारूप धारण करून म्हणजे अर्धनारी, अर्धा भाग पार्वती अर्धा भाग शंकर असं अर्धनारी नटेश्वर भीमासारखं मोठं रूप धारण करून कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी शंकराने त्रिपुरासूर नावाचा जो दैत्य होता त्याचा वध केलेला आहे। त्या दैत्याला, राक्षसाला शंकराने भीमरूपात मारलं, म्हणून या ठिकाणाला भीमाशंकर असं म्हणतात। बाकी आम्ही ग्रुप प्रायव्हेट व्हेकल करून आलेलो, त्याच्यामुळे तुम्ही शिवाजी बस स्टँडवरनं बस घेऊ शकता। ज्यांना प्रायव्हेट व्हेकलने जमणार नाही त्यांच्यासाठी मी बसचं टायमिंग मेन्शन केलं आहे, किंवा शेअरिंग कॅब करू शकतात। श्रावणात इथे खूप गर्दी असते, म्हणजे जवळजवळ 8 वाजल्यापासून जे लाईनमध्ये उभे आहेत त्यांना 5:30 वाजले तरी दर्शन मिळत नाही आहे। VIP पासने अर्धा 1 तासामध्ये तुमचं दर्शन होऊन जाईल। आणि आता माझा ग्रुप फोटोशूट करतोय, मला दाखवते। जाताना असा घाट लागतो आणि प्रायव्हेट वाहनाच्या पार्किंगमध्ये आम्ही पोचतो। पण इथे पुढे जाण्यासाठी श्रावण महिना, महाशिवरात्री आणि गर्दीच्या वेळी प्रायव्हेट वाहनांची पार्किंग मुख्य मंदिरापासून 4 ते 5 किलोमीटर अंतरावर असते। त्यामुळे मग आम्ही आमची गाडी इथे पार्क करून बसनेच निघालो। बस स्थानकापासून मंदिर साधारण अर्धा किलोमीटर अंतरावर आहे। थोडेच अंतर चालून आल्यावर आपण कळमजा माता मंदिरात पोहोचतो। मंदिरात अष्टभुजाधारी मातेची प्रसन्न मूर्ती आहे। समोर चांदीची प्रतिमा, त्यामागे मातीची शेंदूर लावलेली मूळ मूर्ती आहे। याच मूर्तीवर कौल लावला जातो। कळमजा मातेची कथा स्थानिक लोक सांगतात की भगवान शंकराने त्रिपुरासुराच्या युद्धात पार्वती मातेने सहकार्य केले। युद्ध संपल्यानंतर भगवान शंकराने पार्वती मातेची पूजा कमळाने केली। तेव्हापासूनच या पार्वती मातेला कळमजा या नावाने ओळखले जाते। आजही भाविक मातेची पूजा कमळाने करतात। महाशिवरात्रीच्या दिवशी श्री भीमाशंकरची पालखी या मंदिरात येते, तर दसऱ्याच्या दिवशी मातेची पालखी भीमाशंकर मंदिरात जाते। श्री भीमाशंकर ज्योतिर्लिंगाच्या अगोदर कमळजा मातेचं दर्शन घेण्याची प्रथा आहे। श्री क्षेत्र जय भीमाशंकर या कमानीपासूनच उतरणीच्या पायऱ्या लागतात। या पायऱ्या साधारण 250 ते 300 असतील। ज्या भाविकांना या पायऱ्या चढणं उतरणं शक्य होत नाही त्यासाठी अल्प दरात डोलीची सुविधा उपलब्ध केलेली आहे। काहीकांना वेळेअभावी मुख्य दर्शनाला रांगेत उभं लागून दर्शन घेणे शक्य नाही, त्या भाविकांसाठी 500 रुपये देऊन थेट दर्शनाची सोय केलेली आहे। श्री भीमाशंकर ज्योतिर्लिंग प्रवेशद्वाराला मागे टाकत आपण आता पोहोचतोय मंदिराकडे। समोरील सभामंडपाचे वैभव संपन्न दृश्य बघून आपल्या डोळ्याचे पारणे फिटते। मंदिराच्या मध्यभागी संयमाचं प्रतीक असणारं कासव आहे आणि त्याच्या पुढेच महादेवाचं वाहन असणारा नंदी आहे। या नंदीचं आपण दर्शन घेऊन मनातली इच्छा त्याच्या कानात सांगतो। बाजूलाच असलेल्या गणपती बाप्पाला हात जोडून आपण गाभाऱ्यात प्रवेश करतो। दुरून भीमाशंकरचं ज्योतिर्लिंग दिसतं आणि केवळ मुखदर्शनाने दर्शनबारीतील थकवा क्षणात दूर होतो। गाभाऱ्यात भीमाशंकरचं ज्योतिर्लिंग आहे आणि त्याच्या वरच्या बाजूला पार्वती मातेची मूर्ती आहे। या भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचं विशेषतः असं आहे की इथे शिवलिंगाचे 2 भाग आहेत। एक भाग भगवान शंकराला तर दुसरा भाग माता पार्वतीला समर्पित आहे।
म्हणूनच याला अर्धनारी नटेश्वर असं म्हणतात. इथे आतमध्ये गाभाऱ्यामध्ये व्हिडिओ किंवा फोटो अलाव नाही आहे, त्यामुळे मी हे व्हिडिओमध्ये दाखवलं नाही. शिवलिंगाचा आकार मोठा असल्यामुळे याला मोटेश्वर असेही म्हणतात. मूळ ज्योतिर्लिंग हे स्वयंभू आहे. ज्योतिर्लिंगाची वेळ सकाळी 5 ते रात्री 9:30 पर्यंत असते. या तीर्थामुळे गणपतीच्या मूर्तीचे या कुंडाचे पावित्र्य राखण्यासाठी लोखंडाची जाळी बसवलेली आहे. कुंडाच्या वरच्या बाजूला हनुमंताची मूर्ती आहे. तसेच मंदिराच्या भिंतीवर श्रीकृष्ण, हनुमंत आणि इतर देवतांची सुद्धा मूर्ती आहे. मंदिराचे स्थापत्य हे मंडिपात असून त्यांच्यावर दशावतारातील प्रसंग कोरलेले आहेत. मुख्य दर्शनाच्या इथे आपण आहोत. मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की हे हेमाडपंथी आहे आणि नवीन असल्यासारखं वाटतं. व्हिडिओग्राफी, फोटोग्राफी अलाउड नाही आहे, त्यामुळे आपण नियमांचं पालन केलं पाहिजे, नियम तोडले नाही पाहिजे, म्हणून मी बाहेरूनच दाखवते. याचबरोबर मी तुम्हाला एक ऐतिहासिक वास्तू दाखवणार आहे. ऐतिहासिक म्हणजे ही साधीसुधी नसून वसई मोहिमेमध्ये जेव्हा चिमाजी अप्पांनी मराठ्यांचे शौर्य गाथा जी सांगितली होती, चिमाजी अप्पांचे ते 3 वर्षाचे युद्ध वसई किल्ल्यात चालू होतं, त्यावेळी ते जे चर्चमधून घंटा हस्तगत केली, त्यातलीच ही एक घंटा तुम्ही बघू शकतात. चिमाजी अप्पांनी अलग अलग मंदिरामध्येही स्थापित केली होती, त्यातलीच ही एक घंटा बघू शकतात. ह्यावर मेन्शन केलं आहे 1729 आणि वरती मदर मेरीने लहान येशूला घेतलेलं आहे ते चिन्ह दाखवलेलं आहे. त्यांच्या कॅथलिक प्रतिमेचं ते हे चिन्ह आहे. मंदिराच्या आवारातच दीपमाळेवर एक शिलालेख आढळतो आणि दुसरा शिलालेख तिथेच ठेवलेला एका दगडावर आहे. आता जेव्हा मंदिरातून दर्शन घेतल्यानंतर इथून ठीक थोड्याच अंतरावर बाजूला रस्त्याने गेलात की गुप्त भीमाशंकर आहे. तुम्ही जेव्हा गुप्त भीमाशंकरामध्ये प्रवेश कराल तेव्हा चिंता करू नका, कारण इकडे दगडावर रस्ता दाखवण्यासाठी असे मार्किंग केलेले आहेत. 1 ते 1.5 किलोमीटर चालल्यावर धबधबा आहे. भीमाशंकर मंदिरापासून साधारण 1.5 किलोमीटर अंतरावर डाकिणीचे वन या भागात गुप्त भीमाशंकर आहे. हे स्थान भीमाशंकरजवळ उगम वाहणारी ही नदी पण जेव्हा पंढरपुरात येते तेव्हा चंद्रपुराप्रमाणे वळण घेते, म्हणून आपण सर्वजण पंढरपुरात चंद्रभागा असे म्हणतो. पुढे हीच भीमा नदी कर्नाटकात कृष्णा नदीला जाऊन मिळते. दगडात कोरलेले शिवलिंग आणि जलधारांचा होणारा सतत अभिषेक, इथूनच ही भीमा नदी उगम पावते, ते हे ठिकाण आहे. चला तर आम्ही आता निघालोय परतीच्या प्रवासाला. तुम्हाला पूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. हर हर महादेव.